फलंदाज परंतु अपयशी ठरतोय. कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. यशस्वी योगेश गबरेची रेड ठरते. 2+1 एकूण 3 पॉईंट मिळतील साईओम संघाला. 8 नंबर जर्सी धारण केलेला साई गजानन संघाचा सुगंध पाटील येतोय. ऑल आउट होतोय संघ, म्हणजे त्यामुळे पूर्ण संघ क्रीडांगणात दिसेल. साई गजानन, सुगंध पाटील दोन्ही बाजूने चढाई करतो. चांगल्या पद्धतीने ते पाहतोय. पूर्ण अवधी वापरला जातोय. कोणत्याही प्रकारचा पॉईंट न घेता आपली चढाई व्हॅलिड करून क्रीडांगणामध्ये परत सलग शास्त्र आहे. योगेश गमरे अष्टपैलू कामगिरी. रोहन गमरे अष्टपैलू कामगिरी करतोय. 1 नंबर जर्सी धारण केलेला महाराष्ट्र कबड्डी लीग पोलीस कबड्डी लीग मधून खेळणारा खेळाडू आहे. 2-1-2 अशी फैलावली जाते. चांगला प्रयत्न, एक बैठी पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न होता. सुभाष किरी याच्याकडून पुन्हा एकदा बक्षीस जाहीर होतोय. 4 पॉईंट साठी 3 पॉईंटचं बक्षीस तर योगेश गबरेने मिळवलं. यावेळी 4 पॉईंट असेल सुभाष किरी रोहन साठी, माफ करा, 4 पॉईंटचं बक्षीस असेल. 4 पॉईंट मिळेल त्याला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर होतं सुभाष किरी यांच्याकडून. सुरुवातीपासून पहिल्या मॅच पासून बहिष्कारांची लयलोट केली जाते. दरम्यान सूरज कांबळे यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही घेत आपण चढाई व्हॅल्यू करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. अक्षय येतोय. अक्षय तोडणकर पाहूया किती धमाका असेल. 2 पॉईंट यावेळी मिळत आहेत. साईओम संघाला थर्ड रेड आहे. तिसरी रेड. 2 एमटी रेड झाल्यानंतर तिसरी पॉईंट मिळवावीच लागणार रेड असेल. आणि यावेळी येतोय संतोष पेटकर. बोनससाठी केलेला प्रयत्न होता. अक्षय तोडणकरला चॅलेंज देण्याचा प्रयत्न होता. 10 नंबर जर्सी धारण केलेला समीर यावेळी डाव्या बाजूचा कॉर्नर सांभाळतो. मध्यरक्षकाला बाद केलाय. त्याची पॉईंट मिळतो. यावेळी देवदास कळमटे आऊट करतोय. 1 पॉईंट मिळेल साई गजानन संघाला. रोहन गमरे सलग अशा चढाया आपल्या संघाकडून पूर्ण संघाचा भार आपल्या खांद्यावरती घेऊन वारंवार चढाया करतोय. यशस्वी असा चढाया ठरतायत. बक्षीस विजेता पहिले जाहीर केलेलं बक्षीस ज्याच्या नावावरती जाते असा हा रोहन गमरे यावेळी साई गजानन संघाच्या क्रीडांगणामध्ये जोरदार डॅश करण्याचा प्रयत्न होता. 2 पॉईंट मिळत आहेत. 9 नंबर आणि 7 नंबर क्रीडांगणाच्या बाहेर जाईल साई गजानन संघाकडून. सुजित पाटील आणि सूरज कांबळे 2 क्रीडांगणाच्या बाहेर जात आहेत. हुकमी असा रायडर यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. साई गजानन संघाला खूप मोठा धक्का असेल. जबरदस्त अँगल होल्ड, जबरदस्त सपोर्ट, रायडर बार. 1 पॉईंट मिळेल साईओम संघाला. दरम्यान मध्यंतर होतोय. मध्यंतरापर्यंत खेळ आपण थांबला जातोय. पहिलं सत्र इथे संपतोय. 20 मिनिटांचं पहिलं सत्र इथे संपतंय. आणि पुढे फरक आहे 20 गुण आहेत ते साईओम संघाचे आणि 18 गुण आहेत ते साई गजानन संघाचे. या ठिकाणी